डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि भगवान महावीर या तीन महापुरुषांचं स्मरण करण्यासाठी वाचगाव आणि आर के नगर हे दोन ग्रामपंचायती एकत्र आल्या आणि या अर्थानंही एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं. मी सुरुवातीला या तीनही महामानवांना अभिवादन करतो, ज्यांनी अतिशय प्रेमानं आणि आनंदानं मला या कार्यक्रमासाठी बोलावलं. ते प्रेमानंद नवरे साहेब, समोर उपस्थित दिगंबर लोहार कांबळे साहेब, माझे बंधूही आहेत, प्राध्यापक मित्री आहेत आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. लहानपणी स्टेजवर कोणीतरी बोल म्हटल्यानंतर घाबरून घाम फुटायचा. आज प्रज्ञा सूर्यावर बोलताना त्या सूर्याच्या तळपत्या उन्हामुळं घाम सुटलाय. घाबरून नाही, एवढं फक्त आपल्या लक्षात यावं. कुठून सुरुवात करायची हा एक प्रश्नच आहे. ज्योतिबा फुलेंची जयंती झालेली आहे. आज बाबासाहेबांची आणि महावीरांची जयंती आहे. पण प्रामुख्यानं आपण आज बाबासाहेबांचं स्मरण करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत हे लक्षात घेऊन मी प्रामुख्यानं बाबासाहेबांच्यावर आणि त्या अनुषंगानं ज्योतिराव फुलेंच्यावर बोलणार. आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे की बाबासाहेब परिचित नाहीत, माहीत नाहीत, त्यांचा जीवन प्रवास माहीत नाही. कुठं जन्मले, कुठं शिकले, कुठं गेले, कोणत्या पदव्या मिळवल्या, काय केलं, कुठल्या खात्याचे मंत्री झाले, का राजीनामा दिला, कोणती पुस्तकं लिहिली, कोणती वृत्तपत्र चालवली, हे सगळं कमी जास्त प्रमाणात तुम्ही वाचलेलं आहे, मीही वाचलेलं आहे. ते तुम्हाला काहीच माहीत नाही असं गृहीत धरून मी बोलत नाही आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. त्याचं फक्त आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण स्मरण करणार आहोत. रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यापोटी जन्माला आलेले 14 एप्रिल 1891 या दिवशी मूळ नाव भिवा, मग ते भिवराव झाले, मग कालांतराने भीमाबाईंचा सुपुत्र म्हणून ते भीमराव झाले. सकपाळ, मग आंबावडेकर, आंबावडे गाव म्हणून, आणि मग आंबेडकर. आंबेडकर झाले हेही आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. इथं मला फुल्यांचंही स्मरण होतं आणि बाबासाहेबांचंही स्मरण होतं. या विशिष्ट जातीच्या मुलाला मी संस्कृत शिकवणार नाही असं म्हणणारे ब्राह्मण शिक्षक त्यांना लाभले. ते आपण वाचलंय, आपल्याला माहीत आहे, चरित्रात माहीत आहे. ठामपणे सांगणारे शिक्षक लाभले की या मुलाला मी संस्कृत शिकवणार नाही. पण याच वेळेला चरित्रामध्ये हेही वाचायला मिळालं, पेंडसे आणि आंबेडकर या नावाचे दोन चांगले ब्राह्मण शिक्षकही त्यांना लाभले.
त्यांनी या भीमावर प्रेम केले, त्यांना लळा लावला. आणि जेव्हा त्या आंबेडकर नावाच्या शिक्षकांना असं वाटलं की अंबावडेकर हे नाव जरा उच्चारायला कठीण जात आहे, ते म्हणाले माझं जे आंबेडकर नाव आहे तेच तू धारण कर. का त्यांच्या मनात आलं, काय उद्देश होता, चांगला होता का वाईट होता, आपण चिंता आणि चिंतन करण्याचा हा विषय आहे. पण पुढच्या चरित्रामध्ये हेही वाचायला मिळालं की बाबासाहेबांचे आणि त्यांचे शेवटपर्यंत ऋणानुबंध होते, नातेसंबंध टिकून होते. बाबासाहेबांना त्यांच्याविषयी आदर होता. एक दोन वेळा त्यांनी त्यांचा सत्कारही केलेला आहे, कारण चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायची बाबासाहेबांची वृत्ती. आणि म्हणून या आंबेडकर नावाच्या शिक्षकाचं ऐकून आपल्या गुरूंची इच्छा प्रमाण मानून त्याने आपलं नाव बदलून घेतलं. शाळेच्या रजिस्टरमध्येही बदल केला गेला आणि त्या दिवसापासून ते बाबासाहेब आंबेडकर झाले, म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर झाले. हे वाचताना सहजच साहजिकच आपल्या डोक्यात येतं की जेव्हा महात्मा ज्योतिराव फुल्यांना लक्षात आलं की आपल्याला मूलबाळ होणार नाही, होत नाही, पुढं काय, मग एखाद्या मुलाला दत्तक घ्यायचं. तर दत्तक घेताना ज्योतिराव फुल्यांनी यशवंत नावाच्या काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतलेला आहे. फुले आणि आंबेडकर हे ब्राह्मणांच्या विरोधी नव्हते, त्यांच्यातल्या ब्राह्मण्याच्या विरोधी होते, की जे ब्राह्मण्य त्या काळामध्ये उफाळून आलेलं होतं. त्याचा संताप या रणत्या उन्हासारखा त्या काळातल्या बहुजन समाजाला होत होता. पण ही माणसं त्या जातीतल्या प्रवृत्तीच्या विरोधात होती आणि म्हणून त्यांनी या मुलाला दत्तक घेताना आणि या शिक्षकाचं नाव धारण करताना त्यांच्या डोक्यात जातीचा विचार आला नाही. आजही ही गोष्ट आपण लक्षात ठेवण्यासारखी आहे की चांगलं जर एखाद्या माणसाकडून घ्यायचं असेल तर त्याच्या जातीचा विचार करू नका. वाईट जर एखादा माणूस वागत असेल तर तो आपल्या जातीचा आहे म्हणून ते सहन करू नका. कबीरांनीच सांगितलं. बाबासाहेब त्यांना गुरुच मानत होते. जाती न पूछो साधू की पूछी लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ा रहन दो म्यान. ही बाबासाहेबांच्या आणि ज्योतिराव फुल्यांच्या आयुष्याच्या विचाराची दिशा होती. ही आजच्या काळामध्ये आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. मी विचार केला की बाबासाहेब एका रात्रीत बाबासाहेब झाले. कोणताही मोठा माणूस एका रात्रीत मोठा होत नाही, चमत्कार होत नाही. महाराष्ट्र केसरी मिळवणाऱ्या त्या आमच्या पैलवानाला किती दिवस तपश्चर्या करावी लागली असेल, मग कधीतरी तो महाराष्ट्र केसरी होतो. एका रात्रीत काही चमत्कार होत नाही. निवडणुकीत मात्र संग्राम पाटील साहेब एका रात्रीत चमत्कार होतो. दक्षिण का उत्तर मला माहीत नाही, शनिवारी कळेल. काय चमत्कार होतो कळतच नाही. कालपर्यंत आपल्याला वाटतं अमुक अमुक यांचा जोर आहे आणि मतमोजणी सुरू झाल्यावर हे पुढं आहेत
चमत्कार इथं असं होत नाही. आणि म्हणून बाबासाहेब इयत्ता पहिलीच्या वर्गात असतानाची एक गोष्ट, एक प्रसंग, एक घटना मी मुद्दाम आपल्याला सांगणार आहे. त्यापूर्वी एका गोष्टीचा फक्त उल्लेख करतो. तुम्हाला माहीत आहे, ज्योतिराव फुले हे ज्योतिराव फुले होण्याची सुरुवात कुठं झाली? एक ठिणगी पुण्यात सदाशिव पेठेत पडली का लग्नाच्या नंतर वरात चाललेली होती आणि हे लहान पोर आपल्या सगळ्या मित्रमंडळींच्या बरोबर वरातीत निघालेलं होतं पुढं. त्यावेळच्या पुण्यातल्या कर्मठ ब्राह्मण लोकांच्या हे लक्षात आलं, हे माळ्याचं पोर वरातीत पुढं कसं काय, हे मागं पाहिजे, आम्ही श्रेष्ठ, आम्ही पुढं आणि हे मागंच पाहिजेत. आणि म्हणून या पोराला त्यांनी बोलावून सांगितलं, पुढं नाही वरातीत, मागं जायचं. ज्योतिराव विचार करायला आले, सगळे माझे मित्रमंडळी सवंगडी पुढं, मीच मागं का? कारण काय? मग हे कारण कुठं आहे? मग हे चातुर्वर्ण व्यवस्थेत आहे, या समाज रचनेत आहे, या विषमतेत आहे. त्याचा अभ्यास केला. थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ त्यांना वाचायला मिळाला आणि मग पुढची सगळी वाटचाल फुल्यांची आपल्याला माहीत आहे. पण ही ठिणगी पडली आणि ज्योतिराव फुले होण्याच्या दृष्टीनं ही वाटचाल सुरू झाली. तेच बाबासाहेबांच्या बाबतीत घडलंय. साधारण ते पहिलीच्या वर्गात होते. त्यांचे वडील त्यावेळी कोरेगावला नोकरीला होते. एक दिवस या मुलांना वाटलं की आपण आपल्या वडिलांच्याकडं जाऊन यावं. स्वतः भीम, त्यांचा भाऊ आनंद आणि त्यांचा एक भाचा, ही 3 मुलं, लहान मुलं, 10-11 वर्षाची असतील, कोरेगावला भेटण्यासाठी निघाली. मसूरपर्यंत आगगाडीनं गेले. आम्ही येणार आहोत, तुम्ही तिथं स्टेशनवर येऊन थांबा, असं पत्र लिहिलेलं होतं. तो मोबाईलचा जमाना नव्हता, व्हॉट्सअप करून सांगता येत नव्हतं. पत्र पाठवलं होतं. पत्र मिळेलच याचा भरोसा नव्हता. पत्र मिळालं नाही. त्यामुळं वडील स्टेशनवर आले नाहीत. संध्याकाळची वेळ आहे, ती लहान मुलं आहे. रेल्वे निघून गेली. ही सगळी मुलं बराच वेळ थांबली. स्टेशन मास्टरच्या हे लक्षात आलं की सगळे लोक गेले, ही 3 मुलं इथं का थांबलेली आहेत. त्यांनी त्यांची चौकशी केली, नाव गाव विचारलं आणि जेव्हा या मुलांनी नाव सांगितलं तेव्हा आपुलकीनं चौकशी करतील असं वाटणारे स्टेशन मास्तर 4 पावलं मागं हटले. कारण तुमच्या लक्षात आलं, ही या समाजातली मुलं आहेत, कशाला यांची चौकशी एवढी करायची. वृत्ती काय होती, शाळेतले मास्तर काय आणि स्टेशन मास्तर काय, त्या कालखंडामध्ये मनोवृत्ती काय होती हे दाखवतं. पण एक केलं त्यातल्या त्यात बरं. या मुलांना विचारलं कुठं जायचं आहे. त्यांनी सांगितल्यावर त्यांनी एक बैलगाडी मिळवून दिली. त्या काळामध्ये दुसरी वाहनं नव्हती, 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ही मुलं त्या बैलगाडीत बसून निघाली. त्यांना वाटलं थोड्या वेळात आपण घरी पोचणार, वडिलांना भेटणार. काही अंतरावर गेल्यावर या बैलगाडीवाल्यानं या मुलांची चौकशी सुरू केली. कोण तुम्ही, कुठले, कुठं निघालाय. आणि मग हे बोलता बोलताच ही कुठल्या जातीची वगैरे ही माहिती काढली हुशारीनं. जेव्हा कळालं की ही मुलं अमुक अमुक या जातीची आहेत, तेव्हा बैलगाडीवाल्यांनी रात्रीच्या वेळेला
गाडी थांबवली. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याला संताप आला. आपली गाडी विटाळली म्हणून तो अस्वस्थ झाला. टोपलीतून कचरा फेकून द्यावा, हे पुस्तकातले शब्द आहेत, चरित्रातले त्यांच्या. टोपलीतून कचरा फेकून द्यावा त्याप्रमाणे त्याने या मुलांना गाडीतून फेकून दिलं. हे वाचताना मला गांधींची आठवण आली. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांचं साहित्य याच पद्धतीनं बाहेर फेकून देण्यात आलं. ते काळे म्हणून. ते महापुरुषांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं, मग ते महापुरुष कोणी असो. ही रात्रीची वेळ होती. खेड्यातलं वातावरण, त्यावेळचं खेडं, MSCB वगैरे साहेब त्या काळात नव्हती. रस्त्यावर दिवा नाही. कंदील लावायचे पूर्वी आमच्या लहानपणी आम्ही अनुभवत होतो. चिट पाखरू फिरताना दिसत नाही. लहान मुलं ही गांगरली. काय करायचं कळेना, काय सुचेना. शेवटी गाडीवाल्याला त्यांनी सांगितलं, जेवढं भाडं ठरलंय त्याच्या दुप्पट पैसे देतो आम्ही. पैसा म्हणलं की माणसं पाघळतात. कुठल्याही क्षेत्रात दाम करी काम. गाडीवालाही पागळला. ठीक आहे म्हणलं, दुप्पट पैसे देणार असाल तर गाडीत बसा, पण मी गाडीत आता नाही. मी मागणं चालणार, कारण विटाळले ना गाडी. मी मागणं चालत येतो, तुम्ही गाडी आखत पुढं चला, आपण जाऊया. आणि अशा काळात उन्हाळ्याचे दिवस होते. मुलांना तहान लागली वाटेत. कुणी पाणीही दिलं नाही, कुणाकडून पाणी मिळालं नाही. आणि जेव्हा एखाद्या घरात कुठंतरी मिळमिळतं तेव्हा दिसला, मुलाने पाणी मागितलं, तेव्हा कोण तुम्ही, कारण त्या काळात ती प्रथा होती, परंपरा होती, वातावरण होतं. समोर माणूस आला की तुम्ही कोण. जात विचारल्याशिवाय माणसं पुढं जात नव्हती. कुणीही पाणी या मुलांना दिलं नाही. आणि स्वतः बाबासाहेबांनी, तो संदर्भ सांगणार आहे, जे याबद्दल लिहून ठेवलंय त्यांच्या शब्दात त्यांनी लिहिलंय, दुसऱ्या दिवशी ते रात्रभर प्रवास झाला. अर्धमेल्या स्थितीत पुन्हा दिवसभर आम्ही मुक्कामास पोचलो. दुसऱ्या दिवशी मुक्कामास पोचलो. पाणी नाही, अन्न नाही, अशा अवस्थेत ही मुलं तिथं पोचली. अशी ही काळीच फाडणारी आठवण बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे. बाबासाहेबांचं जे जनता वृत्तपत्र होतं, त्यात आपण जर मुद्दाम अंक काढून वाचलात तर 20 नोव्हेंबर 1937 या दिवसाच्या अंकात बाबासाहेबांनी ही काळीच पिळवून टाकणारी आठवण लिहिलेली आहे. आणि मग त्या दिवशी बाबासाहेबांना कळालं का असं झालं, काय अवस्था आहे. मग आपल्याला वर्गातही जवळ का बसू देत नाहीत इतर मुलं, शिक्षक आपल्याला स्पर्श करून का मारत नाहीत, छडी फेकून का मारतात, बाहेर का बसवतात, असं का वागवतात. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या प्रसंगाच्या निमित्तानं बाबासाहेब शोधायला लागले, वाचन करायला लागले, समजून घ्यायला लागले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था, ही अस्पृश्यता, ही विषमता कॅन्सरपेक्षाही दुर्धर अशा प्रकारचा रोग आहे. अनेक डॉक्टरांनी तोपर्यंत उपचार केले. फुल्यांच्या सारख्या डॉक्टरांनी, राजाराम मोहन राय सारख्या डॉक्टरांनी, गांधींच्या सारख्या डॉक्टरांनी, अनेक डॉक्टर या रोगावर उपचार करत राहिले. पण रोग काही बरा होत नाही हे लक्षात आलं.
तेव्हा बाबासाहेबांनी ठरवलं की ही चातुर्वर्ण्याची बंदिस्त चौकट ही मोडून काढल्याशिवाय शोषणमुक्त समाज रचना ही निर्माण होणार नाही आणि स्त्री शूद्रांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्याला मार्ग काय. आपले गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो मार्ग सांगितला, सार्वजनिक सत्य धर्म, सगळे धर्म बाजूला सारून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सार्वजनिक सत्य धर्म सांगितला. बाबासाहेबांनी तो विचार करून, त्याचा अभ्यास करून बौद्ध धर्म स्वीकारला, याच मातीतला, याच संस्कृतीतला म्हणून. दोघांचाही उद्देश तो सत्य धर्म, हा बौद्ध धर्म, या दोन्ही धर्माची वाटचाल, विचाराची दिशा ही मानव धर्माची आहे. हा मानव धर्म आहे आणि म्हणून हे दोघंही या अर्थाने एकाच धर्माचे होते, एकाच विचाराचे होते आणि म्हणून ते एकाच जातीचे नव्हते, नाहीत, नसणार आहेत. ते कोणत्याही एका जातीचे नाही आहेत, कोणत्याही एका धर्माचे नाहीत, ते सर्वांचे आहेत, कारण तो मानव धर्म त्यांनी स्वीकारला. आणि हे समजून घेण्यासाठी या महामानवाने जो मार्ग अनुसरला तो ज्ञान मार्ग. बाबासाहेबांच्या सगळ्या यशाच्या आणि वाटचालीच्या मुळामध्ये ज्ञान आहे. म्हणून आपण आज त्यांना ज्ञान सूर्य म्हणतो. आज ज्ञान दिवस पण आहे. 14 एप्रिल हा ज्ञान दिवस मानला जातो. याचं कारण बाबासाहेबांचं सगळं जीवन, बाबासाहेबांचं सगळं लेखन आणि बाबासाहेबांचं सगळं कार्य हे ज्ञानावर आधारित आहे. ते ज्ञानाचे उपासक होते. ज्ञानाचं महत्त्व त्यांनी ओळखलं. या विद्येची उपासना त्यांनी केली, आयुष्यभर केली. मी अलीकडेच माईसाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक त्यांच्यावरचं वाचत होतो. वाल्मिका एलिंजे नावाच्या एका ख्रिश्चन महिलेने हे पुस्तक लिहिलं. बाबासाहेबांचं जीवन कार्य समजून घ्यायला हेही अतिशय उपयुक्त असं मला वाटलं. त्यांनी लिहिलं आहे त्यामध्ये की बाबासाहेब 6 डिसेंबर 1956ला निवर्तले. 5 डिसेंबरच्या रात्रीसुद्धा त्यांच्या टेबलावर काही लिहिलेली कागदं त्यांना आढळलेली आहे. ते शेवटच्या क्षणापर्यंत ते लिहित होते, ते बोलत होते, ते कार्य करत होते. हे शिक्षण झालं. शिक्षकांनी मार्गदर्शन केलं, शिक्षकांनी काही सहकार्य केलं, काही लोकांनी विरोध केला. पण 2 माणसांची नावं आपण सातत्यानं लक्षात ठेवली पाहिजेत. एक बडोद्याचे सयाजीराव गायकवाड. देशामध्ये राजे भरपूर होते, देशभर होते, पण रयतेचा राजा हा आमचा राजा शाहू राजा एकटाच होता. बहुजन समाजाचा उद्धारक हा आमचा राजा शाहू राजा होता आणि त्याच्या जवळपास ते बडोद्याचे सयाजीराव गायकवाड. ही दृष्टी त्यांच्यामध्ये होती. त्यांनी त्या काळात 100 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी विचार करा, 25 रुपयाची शिष्यवृत्ती. आता त्या काळातले 25 रुपये म्हणजे मोरे साहेब आजचे किती होतील? किमान 50,000 होतील असं मला वाटतं.
आज काही पैशाला अर्थच नाही. त्या काळामध्ये बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी या मुलाला, हा हुशार मुलगा आहे, हा या समाजातून आलेला आहे, हा होतकरू आहे, हा प्रामाणिक आहे आणि पुढच्या काळामध्ये हा काहीतरी करून दाखवणार आहे, हा तळपणारा सूर्य आहे, याला जर ज्ञान प्रकाश पुरवला गेला तर हा पुढच्या काळात चकाकणार आहे हे लक्षात घेऊन आणि यासाठी गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकरांचं सहकार्य त्यांना लाभलं, त्याने ती शिफारस केली, हेही आपण विसरता कामा नये. आणि मग नंतरच्या काळात शाहू राजानेही त्यांना मदत करून लंडनला पाठवलेलं. मग ते BA झाले, कोलंबिया विश्वविद्यालयातून MA झाले. भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन. मी मराठीचा प्राध्यापक, मलाही 2-3 वेळा वाचल्यानंतर हळूहळू कळालं, कारण हे अर्थशास्त्र आहे. बाबासाहेब एकाच वेळेला अर्थशास्त्राचे अभ्यासक होते, राज्यशास्त्राचे अभ्यासक होते, समाजशास्त्राचे अभ्यासक होते, मानववंशशास्त्राचे अभ्यासक होते. ही त्यांची सगळी जी 27 पुस्तकं आहेत प्रमुख, ती 27 पुस्तकं वाचताना, इंग्रजीत वाचताना माझ्यासारख्याची दमछाक होते, पण ती मराठीत वाचताना ते लक्षात येतं. हा प्रबंध लिहून त्यांनी PhD मिळवलेली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स तिथे कायद्याचा आणि अर्थशास्त्राचाही त्याने अभ्यास केलेला आहे. नंतर ते मुंबईच्या शिडनहॅम कॉलेजमध्ये येऊन प्राध्यापक झालेले आहेत, पण फार काळ तिथं ते राहिलेले नाही आहेत. शाहू महाराजांच्या मदतीनं लंडनला जाऊन त्यांनी MSc पदवी मिळवली. ते इकडं इकॉनॉमिक्सचा अभ्यास मागायला सांगितलं, इकडं विज्ञानाचाही अभ्यास, डॉक्टर ऑफ सायन्स आणि नंतर बॅरिस्टर, या सगळ्या पदव्या मिळवलेल्या आहेत. तो एक पुन्हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. या सगळ्यांचा अर्थ काय? अखंड ज्ञान साधना आणि त्यासाठी प्रचंड तपश्चर्या. इंग्रजी, मराठी, संस्कृत या तिन्ही भाषेवर आणि हिंदीवरही त्यांचं प्रभुत्व होतं, हे वाचताना लक्षात येतं. संत साहित्याचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्या वृत्तपत्रामध्ये अधूनमधून जी वचनं येतात, अभंग येतात, त्यावरून लक्षात येतं. सडेतोड लिहिलं आहे, संतांचं काय चुकलं तेही लिहिलं आहे, काय बरोबर हेही लिहिलं आहे. तुम्ही चातुर्वर्ण्यावर लिहिला, पण तुम्ही कृती केला नाही, ते नाकारलं नाही. ते वाईट आहे सांगितलं, पण नाकारला नाही. त्यांच्या मर्यादाही त्यांनी या दाखवून दिलेल्या आहेत. हे सगळं करताना या सगळ्या वाटचालीत बाबासाहेबांच्या मनातलं तत्त्व काय होतं? प्रज्ञा, शील आणि करुणा. मला जी पत्रिका आली त्याच्यावरही वर हे छापलं आहे, प्रज्ञा, शील आणि करुणा. गौतम बुद्धांनी जे सांगितलं, जो मार्ग अनुसरला, अनुसरा मार्ग बुद्धाचा, हा मार्ग अनुसरून त्यांनी आधी प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, प्रज्ञा म्हणजे ज्ञान, आणि नंतर बाबासाहेबांनी जपलं ते शील, आणि जे आचरणात आणलं ती करुणा. त्या मार्गानं ते गेले आणि मग त्याने आपल्या अनुयायांनाही एक मंत्र दिला. सर्वांना माहीत आहे, सर्व परिचित आहे, सर्वश्रुत आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष संपलाय का? संपल्याचं नाव काढत नाही आहे.
मला मागं साठे सर दिसायला आलेत. भाऊरावांच्या रयतमध्ये काम करतायत. संघर्ष संपणार नाहीच आहे असं एकूण वातावरण आहे. ते डोक्यातनं काढून टाका. अच्छे दिन वगैरे येणार आहेत, काढून टाका. कसले दिन येणार आहेत? सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही. काय पुढं वाढवून ठेवलंय कळत नाही. आपण उपाय शोधणे हाच आता आपल्याकडचा मार्ग आहे. त्यासाठीच बाबासाहेबांनी हे तेव्हाच लिहून ठेवलंय. शिकलाय ना तुम्ही, आम्ही सगळी मंडळी आता शिकलोय. पहिला टप्पा आपला संपलाय. ती मुलगी आता भाषण केलेली वेदा पुढच्या काळात क्रांतिकारक होणार असं मला वाटतं. क्रांतिकारकच होणार. तिचं नाव पुढं कुठंतरी कोल्हापूरच्या इतिहासात तेजस्विनी सावंतसारखं, राही सरनोबतसारखं कुठल्या तरी क्षेत्रात चमकणं. म्हणून आत्ता संघटित व्हा. आज तुम्ही काय एकत्र आलाय? मोरे साहेबांनी हे काय एकत्रीकरण केलंय याचं कारण आहे. एकत्र या, संघटित व्हा, शत्रू बलाढ्य आहे, तयारी करा आणि लढा. हेच बाबासाहेबांच्या सगळ्या पुस्तकात, मग समाजशास्त्राचं पुस्तक आहे, धर्मावरचं पुस्तक आहे, इतिहासावरचं पुस्तक आहे, कायद्यावरचं पुस्तक आहे, तत्त्वज्ञानावरचं पुस्तक आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, सगळं वेगवेगळ्या विषयावरती विचाराची ही सगळी पुस्तकं आहेत. ही केवळ पुस्तकं लिहित ते थांबले नाहीत, प्राध्यापकीत म्हणून थांबले नाहीत. वृत्तपत्र काढली. 4 वृत्तपत्रही आपल्याला माहिती आहेत. बहिष्कृत भारत जे 1927 ते 1929 या काळात सुरू होतं, प्रदीर्घ काळ चाललेलं, लोकांच्यापर्यंत पोचलेलं, लोकांच्या मनाला भिडलेलं. मूक नायक हे पाक्षिक आपल्याला माहिती आहे. जनता जे 1929 ते 1956 एवढ्या काळापर्यंत चालू होतं, त्यातले अग्रलेख, जसं आचार्य अत्र्यांचे अग्रलेख एका बाजूला लोक अत्यंत उत्सुकतेने सकाळी उठून आज अत्र्याने काय लिहिलं असेल, आज अत्र्याने कुणावर कठोर प्रहार केले असतील, त्याच पद्धतीनं बाबासाहेबांचे जनतामधील अग्रलेख त्या काळामध्ये लोक वाचत होते. त्याचा प्रभाव पडत होता. ते जनता असेल, प्रबुद्ध भारत जे अल्पजीवी ठरलं तेही त्यांनी सुरू केलं. अशी अनेक वृत्तपत्र चालवली आणि ही वृत्तपत्र त्याची एक चतुसूत्री होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 गोष्टीसाठी त्यांनी ही सगळी वृत्तपत्र चालवलेली. हा सगळा खंड, मी एक गोष्ट सुरुवातीला सांगायला पाहिजे होती. मी इथं येण्यापूर्वी कार्यालयात गेलो. मला आनंद झाला, कारण बऱ्याच कार्यालयात लोक फर्निचर दाखवतात, चांगल्या खुर्च्या दाखवतात, चांगलं टेबल दाखवतात, बाकीच्या सगळ्या वस्तू सांगतात. बऱ्याच नवीन घरात गेल्यावरही लोक आम्हाला सांगतात हे जयपूरहून आणलं, हे बेंगलोरहून आणलं, घर चांगलं बांधलं आहे, सगळं आहे. आम्ही विचारतो पुस्तकाचं कपाट कुठं आहे? बाकी सगळ्या वस्तूला कपाट आहे. त्या कपाटात काय काय आहे? शोधा म्हणजे सापडेल. पुस्तकं सापडत नाहीत. दुर्दैव आहे. वाचन कमी झालं आहे आणि म्हणून नुसतं जय, त्यांचं चरित्र तुमच्या घरात आहे का? शाहू महाराज की जय, त्यांचं चरित्र तुमच्या घरात आहे का? महाराष्ट्र शासनाने अल्प किमतीमध्ये फुल्यांचा गौरव ग्रंथ, आंबेडकरांचा गौरव ग्रंथ, शाहू महाराजांचा गौरव ग्रंथ, अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय, समग्र तुकाराम, समग्र नामदेव, समग्र एकनाथ, सगळी पुस्तकं आहेत. सरकारी मुद्रणालय
तिथं आहेत. ही सगळी तुमच्या घरात पाहिजेत. घरात काढून ठेवण्यासाठी नव्हे, ती वाचली पाहिजेत, ती मस्तकात आली पाहिजेत. पुस्तक मस्तक घडवत असेल तर ते पुस्तक आपल्या रोज डोळ्याला दिसलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. कपाट भरून ठेवलोय बघा त्यासाठी नको. आणि म्हणून जी पुस्तकं लिहिली त्याची दिशा आहे, त्याचा विषय आहे. आपल्याला सर्वांना माहितीची गोष्ट आहे. 20 मार्च 1947 महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. का केला? उद्देश काय होता? समतेचा विचार प्रस्थापित करण्याची ती भूमिका काय होती? तो पुन्हा स्वतंत्र विषय आहे, हा आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा टप्पा, महत्त्वाची गोष्ट, ऐतिहासिक गोष्ट, इथल्या परंपरेवर, सनातनी वृत्तीवर, चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर हल्ला करणारी गोष्ट जी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 या दिवशी केली, म्हणजे मनुस्मृती जाळली, जाळून टाकली. एका वाक्यात उद्देश काय होता? सामाजिक पुनर्रचनेची हाक द्यायची होती. ही जी तुमची समाज रचना आहे ही आम्हाला नको आहे, याची पुनर्रचना झाली पाहिजे. ही विषमतेवर आधारित आहे, आम्हाला समतेवर आधारित, न्यायावर आधारित ही समाजरचना प्रस्थापित करायची. त्याचाच पुढचा टप्पा 20 मार्च 1930 नाशिकला काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा लढा. मंदिरात जाणं देवावर फार भक्ती म्हणून नव्हे, सार्वजनिक सर्वांच्या पैशातून सार्वजनिक ठिकाणी हे मंदिर जर बांधलं असाल तर आम्हाला का प्रवेश नाही? का प्रवेश नाही? कारण याच्या मागं विषमती दृष्टी आहे, विशिष्ट वर्गाला नाकारण्याची दृष्टी आहे. याला विरोध म्हणून त्यांनी तो लढा दिला. 1930 मध्ये गोलमेज परिषदेसाठी ते लंडनला गेले, तिथं प्रतिनिधित्व केलं, हाही इतिहास आपल्याला माहिती आहे. नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रामध्ये ही बहुजन समाजातली मुलं उच्च शिक्षणापर्यंत गेली पाहिजेत म्हणून एका बाजूला त्या कालखंडामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रात जे काम करत होते, ज्या विचारानं काम करत होते, त्याच विचारानं बाबासाहेबांनी मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू करून बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केलेली आहे. एका अर्थानं या सगळ्या कार्यातून बाबासाहेबांनी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामाच मांडला होता. याला विरोध होत नव्हता का? याला प्रचंड विरोध होत होता. त्या काही लोकांनी त्यांच्या हयातीत आणि त्याच्यानंतरही विरोधाचं शस्त्र सातत्यानं बाबासाहेबांवर उगारलेलं आहे. एक उदाहरण सांगतो. बाबासाहेबांनी हे जेव्हा केलं, 30 ऑगस्ट 1930 या दिवशीचं केसरी मुद्दाम काढून वाचा, अंक मिळतात, शिवाजी विद्यापीठातही मिळतात. 30 ऑगस्ट 1930 काय अग्रलेख लिहावा केसरीनं? टिळकांचाच केसरी, त्यामुळं वेगळं काय लिहिणार? त्या अग्रलेखाचं मी फक्त शीर्षक सांगतो, तुम्ही तो मुळातून वाचा, म्हणजे भावना काय होती, भूमिका काय होती हे तुमच्या लक्षात येईल. शीर्षक होतं अस्पृश्यांनाही स्वातंत्र्य हवे. काय म्हणतोय केसरी? अस्पृश्यांनाही स्वातंत्र्य हवे. म्हणजे स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे आहे. कुणाला?
आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. इंग्रज गेले पाहिजेत, स्वातंत्र्य आलं पाहिजे, पण ते कुणाला? आम्हाला. म्हणून बाबासाहेब नेहमी सांगत होते ना, स्वातंत्र्य मिळेल तिथं आमचं काय? सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे राजकीय स्वातंत्र्य उपयोगाचं नाही. हेच आगरकरही त्या काळात सांगत होते, हेही आपण विसरता कामा नये. अस्पृश्यांनाही स्वातंत्र्य हवे म्हणून कशाला पाहिजे? या भाषेत हे लिहिलेलं आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे ऐतिहासिक काम केलं, जागतिक पातळीवरचं काम केलं, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारं काम ज्या माध्यमातून त्यांनी केलं की जे आजही तुम्हा आम्हाला प्राप्त स्मरणीय आहे. सुरुवातीला त्याचं वाचन करूनच आपण या सभेची सुरुवात केलेली आहे. सकाळी सकाळी कुणाला वंदन करायचं असं जर मला कोणी विचारलं, मग तो कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, मी सांगेन आधी बायबल नाही, ग्रंथसाहेब नाही, कुराण नाही, पुराण तर नाहीच नाही, संविधान. वंदन सर्वश्रेष्ठ सर्वप्रथम संविधान आहे. नंतर हे तुमचे सगळे धर्मग्रंथ तुमच्या घरात तुम्ही त्याचं आचरण करू शकता, करा. पण देशात सर्वश्रेष्ठ काय? संविधान. हे जोपर्यंत आम्ही मनापासून मानत नाही आणि कृतीत आणत नाही तोपर्यंत समता प्रस्थापित होणार नाही. 2 वर्षे 11 महिने 17 दिवस राबून, तपश्चर्या करून, चिंतन करून, जगातल्या लिखित आणि अलिखित अशा सगळ्या घटनांचा अभ्यास करून, जगात कुठंही नाही अशा प्रकारची वेगळी वैशिष्ट्यपूर्ण, एवढंच नव्हे, जगातील सर्वात मोठी, जसं जगात सर्वात सुंदर काय, तर मग ताजमहाल. जगात सर्वात सुंदर. जगात सर्वात सुंदर आवाज कोणाचा? लता मंगेशकरांचा. जगात सर्वात चांगला क्रीडापटू, क्रिकेटपटू कोण? मग सचिन तेंडुलकर. मला विचारलं, जगातील मोठी, सर्वात मोठी लिखित घटना ही आमच्या देशाची, बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही आमची घटना. ह्या घटनेचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या घटनेमध्ये 395 कलम आहेत. मी अलीकडे एक पुस्तक वाचत होतो. विश्वास सुतार म्हणून एक शिक्षण अधिकारी आहेत. संविधान आणि लोक नावाचं त्यांचं पुस्तक वाचत होतो. त्यामध्ये मला वाचायला मिळालं की घटनेमध्ये बाबासाहेबांनी 395च कलम का दिलेली आहेत. 394 का नाही? 396 का नाही? 395च का? याचं कारण मला त्यात सापडलं. या प्रश्नाचं उत्तर सापडलं, मला आनंद झाला. त्यांनी असं त्यामध्ये नमूद केलंय की पुण्यातल्या गंजपेठेतल्या भिड्यांच्या वाड्यात, कारण तुम्हाला हेही माहिती आहे, मुलींची शाळा सुरू करण्यासाठी
ह्या काळामध्ये पुण्यामधल्या इतर कोणत्याही अगदी फुल्यांच्या जातीच्या लोकांनी सुद्धा इतरांनी सुद्धा फुल्यांना जागा दिली नाही, हा इतिहास आहे. भिड्यांनी जागा दिलेली आहे. पण सुरुवातीला जे सांगितलं ना, सगळे ब्राह्मण वाईट नव्हते, काही चांगले होते, मुठभर होते, चांगले होते. त्यांनी भिड्यांना जागा दिली. काही लोकांनी मदत केलेली आहे. रवींद्र ठाकूर सरांचं महात्मा ही कादंबरी वाचा, यादी दिलेली आहे. कोणत्या ख्रिश्चनांनी, कोणत्या मुस्लिमांनी, कोणत्या पारशांनी, कोणत्या ब्राह्मणांनी फुल्यांना कोणकोणती मदत केली त्याची यादीच दिलेली आहे. चांगले लोक सगळ्या समाजात असतात, कमी जास्त. वाईट लोक सगळ्या समाजात असतात, कमी जास्त. म्हणून आपण जे कबीराचं वचन दोहा मी सुरुवातीला सांगितला, जात बघू नका, त्याची मनोवृत्ती बघा. आणि म्हणून त्या गंजपेठेतल्या भिडेवाड्यातील शाळेचा घर नंबर, नगरपालिकेचा घर नंबर असतो, तो घर नंबर 395 होता. पुणे नगरपालिकेतला 395 घर नंबर, तिथं ही शाळा सुरू होत होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आपल्या गुरूंच्या सन्मानासाठी बाबासाहेब हे फुल्यांना, कबीरांना आणि गौतम बुद्धांना ते गुरु मानत होते. त्यांनी गुरूंच्या सन्मानासाठी राज्यघटनेमध्ये 395 कलमं ठेवली. त्यांना हे सांगायचं होतं, हे 395 नियम हे फुल्यांच्या घरातून आलेले आहेत, कारण ते 395 तिथं आहे. आणि म्हणून संविधानातला विचार, घटनेतला विचार हा फुल्यांचा विचार आहे, हे बाबासाहेबांनी या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवले. केवढा मोठ्या मनाचा माणूस. फुले 28 नोव्हेंबर 1890ला वारले आणि बाबासाहेब 14 एप्रिल 1891ला जन्मले. हे 90ला वारले, हे 91ला जन्मले. मला हा केवळ योगायोग वाटत नाही, याच्या मागं काहीतरी सूत्र वाटतं. एक महात्मा गेला काळाच्या पडद्यात, लगेच दुसरा जन्माला आला. मी पुन्हा येणार वगैरे अशा पद्धतीनं नव्हे बरं का, हे महात्मे असल्या विचाराचे नव्हते. म्हणजे हा योगायोग नाही. आणि म्हणून घटनेच्या निर्मितीसाठी जी समिती, मसुदा समिती, ज्याचे बाबासाहेब अध्यक्ष होते आणि त्या घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते, आपल्याला माहीत आहे. पण ह्या मसुदा समितीची गोष्ट ही तुम्हाला माहीत पाहिजे, माहीत आहेच, पण पुन्हा एकदा मुद्दाम लक्षात ठेवायला पाहिजे की जी आंबेडकर गौरव ग्रंथामध्ये एक साठे नावाचे कोणीतरी लेखक आहेत, त्याने हे मुद्दाम नमूद केलं आहे, मूळ इंग्रजी आणि मराठी दोन्ही, की आपले एक विद्वान संसद सदस्य आणि आपल्या केंद्रातले मंत्री टेटी कृष्णम्माचारी म्हणून होते, त्याने हे लिहून ठेवलं की त्या ग्रंथात आहे की घटना समिती 7 लोकांची, मसुदा समिती 7 लोकांची समिती नेमली. समितीचं कामकाज कसं चाललं बघण्यासारखं आहे. आमचे PG सर बऱ्याच वेळेला कमिटी या शब्दाची फोड सांगायचे. साठे सर, कमिटी, काम कमी व्हायचं, टीच जास्त व्हायचं, हे PG सर सांगायचे. इथं जरा वेगळं घडलं आहे. कृष्णम्माचारींनी लिहिलं आहे, मूळ इंग्रजी आहे, त्याचं हे मराठी आहे. मसुदा समितीच्या 7 सभासदापैकी एकाने राजीनामा दिला. आता तो तपशील त्यात मिळेल. एकाने राजीनामा दिला
एका सभासदाचे निधन झाले, 2 कमी झाले, एक अमेरिकेत होता, ते त्याचा प्रश्न मिटला, आणि एक सभासद राज्याच्या राजकारणात गुंतला असल्याने वेळ देऊ शकला नाही, त्याला आपल्या राज्याचं राजकारण महत्त्वाचं वाटलं, ते त्याचाही प्रश्न मिटला. आणखी 1-2 सभासद दिल्लीपासून दूरच्या गावचे असल्याने आता एवढ्या लांब कुठं यायचं, समितीच्या बैठकांना येऊ शकले नाहीत. आणि मग शेवटी मसुदा तयार करण्याचे सर्व काम, सर्व हा शब्द महत्त्वाचा, सर्व काम डॉक्टर आंबेडकरांनाच करावे लागले. आंबेडकरच घटनेचे शिल्पकार का, बाकीचे सदस्य होते असं जर कोणी तुम्हाला म्हणत असेल तर त्यांना हे दाखवा, तो ग्रंथ दाखवा, त्यातला हा परिच्छेद वाचून दाखवा. कमिटीत सगळे असतात, हो कामाला कोण आहे, गाव सगळा मामाचा, एक ना कामाचा, तशी अवस्था असते. आणि म्हणून, आणि हे केवळ मी त्या पुस्तकात नव्हे, घटना परिषदेचे जे डिबेट्स अवलंबून आहेत, घटना परिषदेचे वादविवाद झालेले, त्याच्या खंड 7मध्ये 7व्या खंडात पान 231 इथं या गोष्टीची नोंद आहे. म्हणजे आपण जे बोलणार आहोत त्याला पुरावा पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी तयार केलेली ही घटना सर्वश्रेष्ठ आहे, पवित्र आहे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. घटना जर आम्ही व्यवस्थित मानली, पाळली, तर रोज ज्या दुर्घटना देशात होत आहेत, टी व्हीवर बघायला मिळतं आहे, पेपरात वाचायला मिळतं आहे, 10 वाजले की आज काय दुर्घटना कुठं घडली, हे त्यांची दुर्घटना सांगतात, ते ह्यांची दुर्घटना सांगतात. ही दुर्घटना का होते, घटना मानत नसल्यामुळे ही दुर्घटना होणार नाही. पण सगळंच बिघडलं आहे नाही. पानसरे साहेब आम्हाला नेहमी सांगायचे, पानसरे साहेब नेहमी सांगायचे, सगळंच बिघडलेलं नाही. आजही सगळंच बिघडलेलं नाही, सगळेच बिघडलेले नाहीत. हाय कोणीतरी केजरीवाल कुठंतरी जिवंत आहे आणि आपलं अस्तित्व दाखवतोय. पुढच्या काळात त्यांनी सगळ्या देशात दाखवावं, या घटनेच्या आधारानं ही आपली प्रार्थना आहे. सगळं बिघडलेलं नाही, आहेत लोक. चांगल्याला चांगलं म्हणायची हिंमत आणि वाईटाला वाईट म्हणायची ताकद असलेले लोक आजही आहेत. तेच खऱ्याला खरं म्हणतात, खोट्याला खोटं म्हणतात, चौकात उभारून बोलतात. काही लोक आहेत म्हणून तर हे चाललंय. आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधींची, घटना पाळणाऱ्यांची आज या देशाला गरज आहे. आणि मला मगाशी जे पुस्तक सांगितलं त्याच पुस्तकात एक उल्लेख सापडला. माझा ओर जरा आनंदाने आणि अभिमानाने भरून आला, कारण माझं गाव ज्या जत तालुक्यात आहे त्याच्या शेजारच्या सांगोला तालुक्याची ती व्यक्ती. दुर्दैवानं 6 महिन्यापूर्वी ती व्यक्ती आपणाला सोडून गेली. उत्तरदायित्व म्हणजे काय, जबाबदारी म्हणजे काय, लोकप्रतिनिधी कसा असावा, हा माणूस 13 वेळा निवडणुकीला उभा राहिला, 11 वेळा निवडून आला. 54 वर्ष गिनीज बुकात नोंद झालेली आहे. 54 वर्ष हा माणूस आमदार होता, विधानसभेतच होता. काही दिवस विधानसभेत, मग नंतर विधान परिषद, मग नाहीतर तिकडं राज्यसभा, असं नाही. विधानसभेत
54 वर्ष आमदार, एकाच पक्षाचा, एकच झेंडा आयुष्यभर, एकच मतदारसंघ. आता ह्या मतदारसंघात काय खरं नाही, मग तिकडच्या मतदारसंघात जाऊन उभा राहतो आणि निवडून येतो. मी कुणाचं नाव घेतलेलं नाही. एकच पक्ष, एक झेंडा, एक मतदारसंघ, एका डाव्या विचाराशी एकनिष्ठ, म्हणून हा राजकारणातला भीष्माचार्य. त्याचं चरित्र आणि चारित्र्य दोन्ही स्वच्छ असे हे गणपतराव देशमुख. निष्ठावान लोकसेवक, विनम्र स्वभाव. मी जवळून पाहिलं आहे, अनुभवलं आहे. काही तास बऱ्याच वेळेला मी त्यांच्या सहवासात बसण्याचं भाग्य मला लाभलं आहे. कष्टकऱ्यांच्या विषयी तळमळ, स्वच्छ प्रतिमा. विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावर कधी कुठला आरोप कधीच केला नाही. सतत लोकांचा संपर्क, संवाद. ज्या गावात जातील, सकाळी उठलं की एखाद्या गावात, एखाद्या घरात जाऊन जेवायचं, भाजी भाकरी द्या. बंगल्यात जात नव्हते, नाहीतर आपण गावातला एखादा मोठा बंगला, एखादा मोठ्या ठिकाणी चांगला थाटमाट, चांगलं जेवण नाही. सामान्य माणसाच्या घरात भाजी भाकरी खाणारा असा हा माणूस. लाल दिव्याची हाव नाही, मंत्रिपदाची आस नाही. आणि आश्चर्य वाटेल, एस टीनं प्रवास करत होते. अगदी शेवटी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी, जवळच्या लोकांनी सांगोल्यातला त्यांना एक 4 चाकी गाडी, साधी गाडी घेऊन दिली. शेवटी पण हा माणूस आयुष्यभर 50-52 वर्ष आमदार असूनही एस टीत फिरत होते. पुढच्या काळात ही दंतकथा वाटेल. आणि मला त्या पुस्तकातलं शेवटचं वाक्य मला वाटत नाही आणि कुठल्या पुस्तकात हे मला वाचायला मिळेल किंवा तुम्हाला वाचायला मिळेल. मिळालं तर आपण त्याही माणसाचं अभिनंदन करू. पुढचं वाक्य असं आहे, धक्का देणारं आहे, आश्चर्यचकित करणारं आहे. वाक्य असं आहे, शासनाने पुरवलेल्या, म्हणजे आमदार म्हणून आपल्या घरी वृत्तपत्र येऊन पडतात. आमदारांना वृत्तपत्राची सोय केली जाते. त्यांच्या घरात वृत्तपत्र येतं सरकारच्या वतीने. शासनाने पुरवलेल्या दैनिक वर्तमानपत्रांची रद्दी विकून, साठल्यानंतर ती रद्दी विकायची, मिळालेले पैसे शासनाच्या तिजोरीत भरतात. आयुष्यभर त्यांनी शासनाच्या तिजोरीत, मुंबईत गेल्यानंतर सचिवालयात, हे तुम्ही जे पेपर माझ्याकडं पाठवता, हे रद्दीचे पैसे हे जमा करून घ्या. असा कोण आमदार, खासदार माझ्या वाचनात नाही. तुमच्या वाचनात आलं असेल तर जरूर आपण त्यांचा सन्मान करू, पण मला वाटत नाही. हा जगावेगळा. अशा लोकप्रतिनिधींची घटनेचा सन्मान म्हणजे काय, घटनेवर निष्ठा म्हणजे काय, घटनेविषयी आदर म्हणजे काय, घटनेवर भक्ती म्हणजे काय, घटनेवर श्रद्धा म्हणजे काय, आणि संविधानाचा सन्मान म्हणजे काय, याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख. पुढच्या काळामध्ये अशा लोकांची संख्या जर वाढली, ती वाढायला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा लोकांची गरज आहे. तो गणपतराव देशमुखांचा, मधु दंडवतेंचा, यशम जोशींचा तो जमाना गेला नव्हे, पुन्हा तो आला पाहिजे.